हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतल। आणि आज आपल्या किचनमध्ये बनतायत मस्त खुसखुशीत डाळवडे। कमी तेलकट, बनवायला एकदम सोपे आणि कुरकुरीत डाळवडे कसे बनवायचे ते बघूयात। डाळवड्यांसाठी 1 कप चण्याची डाळ घेतलेली आहे। 2 ते 3 वेळा स्वच्छ या डाळीला आपण धुवून घ्यायचंय आणि 2 तासांसाठी ही डाळ भिजत ठेवायची आहे। ही डाळ तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता। दोन तासांमध्ये डाळ व्यवस्थित भिजते। हे बघा, ही अशी तुटतीये। यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचंय आणि भिजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। यातली 1-2 चमचे डाळ आपण बाजूला काढून ठेवायची। ही आपण नंतर वापरणार आहोत आणि डाळीसोबतच आपण काही मसाले ऍड करणार आहोत। तर 1 चमचा धणे टाकायचे आहेत, थोडीशी बडीशोप टाकायची आहे, त्याच सोबत 5 ते 6 काळी मिरी टाकतेय मी, तुम्ही कमी जास्त करू शकता। 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात, 2 हिरव्या मिरच्या टाकून मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचंय। डाळ वाटताना पाणी वापरायचं नाहीये आपल्याला, हे असंच कोरडं वाटून घ्यायचंय। तर आपली वाटलेली डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेते। डाळ वाटून झाली की बाजूला काढून ठेवलेली जी आपण डाळ होती ती यामध्ये टाकायची आहे। वड्यांना मस्त कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये 1/4 कप तांदळाचं पीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेला कढीपत्ता टाकायचा आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे, चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय, थोडीशी हळद टाकायची आणि चटपटीतपणा येण्यासाठी थोडीशी आमचूर पावडर टाकतेय मी। ही पूर्णपणे ऑप्शनल आहे। हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। यामध्ये कांदा सुद्धा वापरतात, तुम्ही आवडीनुसार कांदा टाकू शकता, पण उन्हाळा आहे, कांद्यामुळे हे वडे लवकर खराब होतील म्हणून मी कांदा टाकलेला नाही। आपलं वड्याचं पीठ तयार आहे। तेल आपलं गरम होतंय तोपर्यंत याला आपण बाजूला ठेवूयात आणि पटकन वड्यांसोबत एक चटणी बनवून घेऊ। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत मी, थोडेसे डाळे घ्यायचे आहेत, थोडंसं किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे, अर्धा इंच आलं ते सुद्धा खिसून घेतलेलं आहे, 1 टोमॅटो घ्यायचा आहे, मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलाय, थोडीशी कोथिंबीर टाकायची, थोडेसे जिरे टाकायचे आहेत, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची। वड्यासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी आपली तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता, खूप छान लागते ही, पण आपण यावर फोडणी करणार आहोत। तर त्यासाठी तेल गरम करायचंय, 1 चमचा तेल गरम केलेला आहे मी, त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची, थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि ही खमंग फोडणी पटकन आपल्या चटणीवर ओतून घ्यायची। तयार चटणी बाजूला ठेवूयात। तेल आपलं तापलेलं आहे, तर आता आपण वडे तळून घेऊयात। हात थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि आवडीनुसार पिठाचा गोळा घ्यायचा, हलक्या हाताने थापून चपटे वडे बनवून घ्यायचे आहेत। पीठ जर ओलसर वाटत असेल आणि वडे थापता येत नसतील तर यामध्ये आणखी थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं, वड्यांना व्यवस्थित आकार देता येतो। हे असे चपटे वडे बनवून घ्यायचे आणि कडकडीत तेलामध्ये मध्यम आचेवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत। वड्यांना मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मध्यम आचेवरच तळायचं आहे। तळताना गडबड करायची नाही, नाहीतर वडे वरून कुरकुरीत झाले तरी सुद्धा ते आतून कच्चे राहतात। तर झटपट तयार होणारा नाश्ता, मस्त कुरकुरीत डाळवडे आणि चटपटीत चटणी तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।